महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अनुभवाचे वय आणि विज्ञानाची नवी झेप। जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट बोकरविडा शाळेत रंगला विज्ञान आविष्कार। जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट बोकरविडा शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा। म्हात्रे गुरुजींच्या प्रयोगाने विद्यार्थी भारावले। 28 फेब्रुवारी रोजी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या बोकरविडा शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला। भारताचे थोर शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांनी लावलेल्या रमण परिणाम या जागतिक शोधार्थाच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून 81 वर्षीय सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भगवान वसु म्हात्रे हे उपस्थित होते। शाळेच्या मुख्याध्यापिका कवळसे मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे सहर्ष स्वागत केले। वयाच्या 81व्या वर्षीही म्हात्रे गुरुजींचा उत्साह मात्र दांडगा होता। त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या छोट्या छोट्या प्रयोगातून विज्ञानातील कठीण संकल्पना सोप्या करून सांगितल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा वृत्ती जागी झाली। आपल्या भाषणात त्यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व पटवून दिले आणि स्वतः रचलेली विज्ञानावर आधारित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली। प्रत्येक विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या निमित्ताने इयत्ता 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी भव्य विज्ञान प्रदर्शन भरवले होते, ज्यामध्ये सौर ऊर्जा, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, पचन संस्था, कचरा व्यवस्थापन आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक विषयावर विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक प्रकल्प सादर केले। विद्यार्थ्यांनी केवळ मॉडेलच बनवले नाही, तर त्यांचे कार्य हे अत्यंत आत्मविश्वासाने प्रात्यक्षिक करून समजावून सांगितले। कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले। शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री महेशजी म्हात्रे सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। विज्ञानाप्रती विद्यार्थ्यांची ओढ आणि उत्साह पाहून हा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्याची भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली। कार्यक्रमाच्या शेवटी 81 वर्षीय म्हात्रे गुरुजींचा अनुभव आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांची जिज्ञासा यांचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला। विज्ञानाची ही ज्योत अशी तेवत ठेवून उद्याचे उज्ज्वल भारत घडवण्याचा संकल्प करून एका अविस्मरणीय अनुभवांची शिदोरी घेऊन विद्यार्थी आपापल्या घरी परतले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। आपल्या पूर्वीच्या मिठाच्या राशी अशा पद्धतीने बनवायचे लोक, किंवा काही ठिकाणी तुम्हाला बर्फ प्रदेश आहेत त्याच्यात घरं अशी असतात की जेणेकरून त्याचा ती घरं त्याच्यावर बर्फ साठू नये म्हणून अशी पण बनवली जातात।